बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकल्या आणि आता विदर्भ दौऱ्यात ताफा अडवला तर मग जागेवर चोप देणार असा इशारा मनसेच्या नेत्यांनी दिलाय। पाहूयात। मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आगर ताफ्याला आडवे गेलात, विदर्भात महाराष्ट्र सैनिक चोपणार, तर मग आम्ही काय होईल त्याचा विचार करणार नाही। बीड सारखं सुपारी आंदोलन करून राज ठाकरेंचा ताफा विदर्भात अडवाल तर जाग्यावर चोपणार असा इशारा मनसेचे नागपूरचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुपकर यांनी दिला आहे। ठाण्याचे पडसाद पाहता तुम्हाला मी सांगतो, बीडमध्ये त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी केला। आता संजय राऊत बोलले की तो आमचा पदाधिकारी नाही, पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे गणेश वारेकर, त्याला मनसेने चोपलंय। मग ते बोलले की मर्दासारखे चोपले ना तुम्ही, ठाण्यामध्ये मर्दासारखेच आम्ही गेलो, विदर्भात महाराष्ट्र सैनिक चोपणार। मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आगर ताफ्याला आडवे गेलात तर तिथे चोपणार, जागेवर चोपणार, मग आम्ही काय होईल त्याचा विचार करणार नाही। की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या ताफ्याच्या आडवे आलात तर त्यांचेही नेते आता स्वराज्य यात्रा सुरू आहेच, मग आम्ही बघू कशा सभा होतात। तर मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेनं सुपाऱ्या फेकल्या आणि सुपारीबाज अशा घोषणा दिल्या। त्यानंतर ठाण्यात त्याची रिॲक्शन उमटली। मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण आणि नारळ फेकले। आता राज ठाकरे 21 तारखेपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा ताफा अडवून आंदोलन केलं तर चोप देणार असा इशाराच विदर्भातल्या मनसेच्या नेत्यांनी दिलाय। मात्र बीडमध्ये सुपारी फेकणारे आमचे नेते नव्हतेच असं संजय राऊत यांनी म्हटलंय। एकदा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की बीडमध्ये घटनेशी शिवसेनेचा संबंध नाही, मग आव्हानं कसली देते आम्हाला? आम्ही अधिकृतपणे सांगितलं शिवसेनेचा संबंध नाही, आव्हानं देत आहे। आणि कोणाला देते आव्हान? बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला किंवा शिवसेनेला, ज्याने शिवसेना चोरली ते, आणि ते त्यांचं एकमेकाचं समर्थन करतायत, चोर चोराचं समर्थन करतायत। पण काही हरकत नाही, आम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसामध्ये भांडणं लावायची नाही, आणि कोणी लावत असेल तर आम्हाला ते मान्य नाही। हिंमत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या सुपारी गँगला आव्हान द्यायची भाषा करा। तर सुपारीबाज शब्दावरून रोहित पवारांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना डिवचलाय। महायुतीचं ऐकून मतविभागणी करणाऱ्या नेत्याला सुपारीबाजच म्हणतात असं रोहित पवार म्हणाले। राज ठाकरे साहेबांचा मी फॅन होतो, पण आता दिल्लीचे आदेश ते ऐकायला लागलेले आहेत। लोकसभेला काय झालं हे सगळ्यांनी बघितलं। आता फक्त एकच पर्याय महायुतीकडे राहिलेला आहे की मतं विभागली गेली पाहिजे। सामान्य लोक मतविभागणीसाठी वापरणाऱ्या नेत्यांना आणि पक्षाला काय म्हणतात तर सुपारीबाज पक्ष, सुपारीबाज नेते। राज ठाकरे साहेबांमध्ये हिंमत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलावं। तुम्ही कोणाची बाजू घेता याच्यापेक्षा लोकच निर्णय घेणार आहे, कोणाला बाजूला खड्यासारखं काढायचं आणि कोणाला निवडून द्यायचं। इकडे पुण्यातून शरद पवारांनी देखील राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलाय। शरद पवार जातीपातीच्या राजकारणातून विद्वेष पसरवतात असा आरोप राज ठाकरेंनी केला होता। कारण नसताना राज ठाकरे माझं नाव घेत असल्याचं शरद पवार म्हणाले। शरद पवारांकडे आज त्या वयाचा बुजुर्ग माणूस सत्ता नेता महाराष्ट्रात तरी नाहीये। पवारांनी भूमिका घ्यायला पाहिजे की हे असलं जातीचं राजकारण महाराष्ट्रात पसरता कामा नये, विद्वेष पसरता कामा नये। तुम्हीच हातभार लावताय त्याला, तुम्हीच सांगताय महाराष्ट्राचा मणिपूर होईल। पण याचं राजकारणच मुळात तुम्ही पहिल्यापासून जर बघितलं ते फक्त जातीमध्ये विद्वेष पसरून या सगळ्या गोष्टी करायच्या, याच्या पलीकडे याचं दुसरं राजकारण नाहीये। राज ठाकरेंनी 2-3दा माझं नाव का घेतलं मला कळलेलं नाही, कारण मी या रस्त्याने कधी जात नाही। मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि माझा काही फारसवणी अशी नाही आहे, आणि मी कधी आग्रह केलेला नाही आणि करणार नाही। तरी कारण नसताना माझं नाव घेतलं एवढंच सांगतो। मी सुद्धा महाराष्ट्रात फिरतो, मलाही लोकांनी आढळलं, मलाही निवेदन दिलं, असं हे फारच करतात। मला निवेदन द्या, मला आढळा। जातीपातीच्या राजकारणावरून राज ठाकरेंनी यापूर्वी देखील शरद पवारांवर आरोप केले। आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचे दौरे सुरू होताच राज ठाकरेंनी आपला मोर्चा शरद पवारांकडे वळवलाय।
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.